अमरावतीच्या सभेमध्ये शरद पवार यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला। गेल्या निवडणुकीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक झाली असं पवार म्हणाले। 5 वर्षांआधी जी चूक केली त्याबद्दल माफी मागतो असं म्हणत पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली। तर विरोधकांवर टीका करण्यापेक्षा मोदींनी 10 वर्षांमध्ये जनतेसाठी काय केलंय ते सांगावं असं सुद्धा पवारांनी म्हटलेलं आहे। पवार हे अमरावतीमध्ये होते आणि यावेळेला बोलताना त्यांनी 5 वर्षांआधी जी चूक केली होती त्याच्यासाठी माफी मागत आता पुढे आपण नेमकं काय करणार ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मोदींनी 10 वर्षांमध्ये जनतेसाठी काय केलं ते सांगावं असंही म्हटलंय। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला। आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही। आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर। त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात। तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं? अरे 14 ते 24 तुम्ही आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।